मी नेहमी मुंबई लोकलने प्रवास करते. परवाच्या दिवशीही मी ऑफिसला यायला निघाली आणि कामानिमित्त घाटकोपर स्टेशनला उतरली. बाहेर निघण्यासाठी ब्रिजवर चढली आणि ब्रिजवर पाहते तर काय, एक माणूस हातात फलक घेऊन उभा आहे. आजकाल नाही का ते इंस्टाग्रामवर ट्रेंड चालू आहे, अगदी तसंच. आणि त्यावर लिहिलं होतं, राजसाहेब ठाकरेंना आता तरी मुख्यमंत्री करा, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला वोट द्या. हॅशटॅग लोकसभा इलेक्शन 2024. नमस्कार, मी शिवानी पाटणे आणि आपण पाहताय मॅक्स महाराष्ट्र. एखाद्याला चांगला प्रभावी नेता व्हायचं असेल तर त्याच्याकडे वक्तृत्व कला असणे, भाषणाची शैली असणे ही पण एक प्रमुख अट असते. आपल्या भाषणाच्या जोरावर सभांना गर्दी खेचणारे, लोकांना शेवटपर्यंत खिळवून ठेवणारे सध्या राज ठाकरे हे राज्यातील एकमेव नेते आहेत, असं देखील आपल्याला म्हणतंय. यापूर्वीही ही ताकद शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, काँग्रेसचे नेते माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख, भाजपचे नेते माजी उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे इत्यादी नेत्यांकडे होती. या नेत्यांच्या सभांना गर्दीही व्हायची आणि त्याचे मतातही रूपांतर व्हायचे. मात्र राज ठाकरे यांच्या सभांना गर्दी तर होते, पण त्याचे मतात रूपांतर होत नाही, असं चित्र आता आपल्याला पाहायला मिळतंय. उद्धव ठाकरे यांच्याशी मतभेद आणि तिकीट वाटपात डावलल्याच्या कारणावरून राज ठाकरे शिवसेनेतून बाहेर पडले. 9 मार्च 2006 रोजी त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली. त्यांच्या पक्षाचे वय आता 18 वर्ष झालंय. मनसेची स्थापना करताना राज ठाकरे यांना अनेक लोकांनी सहकार्य केले होते. राज्याच्या विकासाची ब्लूप्रिंटही राज ठाकरे यांनी तयार केली होती. उद्धव ठाकरे यांची ओळख शांत, संयमी अशी आहे. या उलट राज ठाकरे यांची ओळख आक्रमक नेते अशी आहे. राज ठाकरे आणि बाळासाहेबांच्या वक्तृत्व शैलीत साम्य आहे. त्यामुळे मनसेची स्थापना झाल्यानंतर राज ठाकरे यांच्याकडे तरुण मोठ्या संख्येने आकर्षित झाले होते आणि ते अजूनही होते. राज ठाकरे यांनी केलेले बंड लोकांनी सुरुवातीला डोक्यावर घेतले. पक्षाच्या स्थापनेनंतर 2006 मध्ये झालेल्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत मनसेचे 27 नगरसेवक विजयी झाले होते. त्यानंतर 2009च्या विधानसभा निवडणुकीत राज ठाकरे यांच्या पक्षाचे 13 आमदार निवडून आले होते. एका अर्थाने राज ठाकरे यांना मिळालेले ते मोठे यशच होते. मात्र त्यांना हे सातत्य काही टिकवता आलं नाही. त्यानंतरच्या 2 विधानसभा निवडणुकात मनसेचा प्रत्येकी एक आमदार निवडून आला. असे असले तरी त्यांचे भाषण ऐकायला लोकांची प्रचंड गर्दी व्हायची, मते मात्र मिळत नव्हती. त्यामुळेच कदाचित राज ठाकरे यांनी सातत्याने आपल्या भूमिका बदलल्या. मात्र त्याचा फायदा न होता उलट तोटाच झाला आणि मते न मिळण्याचा हा सिलसिला कायमच राहिला. राज ठाकरे यांच्या पक्षाचे वय आता 18 वर्षे झाले. या 18 वर्षात त्यांना आपल्या पक्षाचे एकूण 18 आमदार निवडून आणता आले नाहीयेत. मनसेच्या 6-7 वर्षांनंतर स्थापना झालेल्या आम आदमी पार्टीने मात्र लक्षणीय कामगिरी केली. राज ठाकरे यांना आपल्या विचारांना कृतीची जोड देता आली नाहीये. त्यांची भाषण शैली प्रभावी आहे. ते विरोधकांवर, सत्ताधाऱ्यांवर टीका करतात. ती लोकांना आवडते देखील. लोकांना एक हिरो लागत असतोय, सत्ताधाऱ्यांना किंवा प्रस्थापितांना जाब विचारणार. ती पोकळी राज ठाकरे यांनी भरून काढली असे आपल्याला म्हणताय. ते सत्ताधाऱ्यांना लोकांच्या मनातले प्रश्न विचारतात. लोकांना करता येत नाही तशी त्यांची टिंगल करतात. या कारणांमुळे राज ठाकरे यांच्या सभांना अजूनही गर्दी होते. मात्र निवडणुकीच्या राजकारणात यश मिळवण्यासाठी हे काही पुरेसे नसते. त्यांची भाषणे ऐकून कार्यकर्ते चार्ज होऊन परत यायचे. मात्र त्या कार्यकर्त्यांना त्यांनी ठोस असा कार्यक्रम दिलेलाच नाही. त्यामुळे खळखट्याक, रस्त्यावरील खड्ड्यात बेशर्माची झाडे लावून आंदोलन करणे यापेक्षा जास्त कार्यकर्त्यांना काही करताच आले नाही. असे म्हटल्यास काही गैर नाही. काही वर्षांपूर्वी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेते मोठ्या संख्येने भाजपमध्ये गेले. विरोधी पक्षनेते राहिलेले नेतेही भाजपमध्ये गेले. त्यावेळी विरोधी पक्षांची पोकळी निर्माण झाली होती. ती भरून काढण्याची संधी राज ठाकरे यांनी गमावली. मग नुसती भाषणे करून मते कशी मिळतील? भाषण ऐकायला लोकांची गर्दी होईल, मते मात्र काही मिळणार नाही. राज ठाकरे यांनी विसंगत वाटतील अशा भूमिका सातत्याने घेतल्या. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना त्यांनी मशिदींवरील भोंग्याचा विषय हाती घेतला. परवानगी नसलेले, ठरवून दिलेल्यापेक्षा मोठा आवाज करणारे भोंगे काढले पाहिजेत. याबाबत दुमत असण्याचं काही कारण नाही. मात्र असे हे भोंगे फक्त मशिदींवरच असतात असे ठसवण्याचा त्यांचा प्रयत्न राज्यातील लोकांना काही आवडला नाही. 2019च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी राज ठाकरे केंद्रातील भाजपच्या सरकारविरोधात मोहीम उघडली होती.
त्यावेळी त्यांचा लाव रे तो व्हिडिओ हा प्रयोग प्रचंड चर्चेत आला होता. केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारचे त्यांनी याद्वारे वाभाडे काढले होते. राज्यातील प्रमुख शहरात त्यांच्या सभा झाल्या आणि गंमत अशी की त्यांनी लोकसभा निवडणुकीत मनसेचा एकही उमेदवार काही उतरवला नाही. मग हा अट्टहास कशासाठी केला असा प्रश्न लोकांनाही आणि मनसेच्या कार्यकर्त्यांनाही पडला. त्यांच्या मोहिमेविषयी शंका कुशंका व्यक्त केल्या गेल्या, त्यामुळे कार्यकर्त्यांची पुन्हा कोंडी झाली. 2019च्या विधानसभा निवडणुकीत मनसेचा एकच आमदार निवडून आला. सरकार विरोधात आघाडी उघडूनही लोकसभा निवडणुकीत एकही उमेदवार न दिल्याने राज ठाकरे यांच्याविषयी संशय बळावला. त्यांना नुकसानही सहन करावे लागले. त्यापासूनही त्यांनी धडा घेतला नाही. महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर त्यांनी पुन्हा भूमिका बदलली. त्यावेळी त्यांचे चुलत बंधू उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते. आपला भाऊ मुख्यमंत्री झाल्याचे राज ठाकरे यांना बघवत नाही का अशी टीका त्यावेळी त्यांच्यावर झाली. आता ऐन लोकसभा निवडणुकीच्या वेळेला भाजपला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची का गरज भासली असावी? उद्धव ठाकरेंना पर्याय आणि मराठी मतांचे विभाजन हे उद्दिष्ट भाजपने ठेवले असल्याचे स्पष्ट होते. आणि तसेही आपल्या पक्षाला नवसंजीवनी देण्यास राज यांनाही भाजपची गरज होती. त्यातूनच हा करार झाला असावा. आता भाजपच्या साथीने ते पुन्हा प्रभाव निर्माण करण्याच्या तयारीत आहेत. शिंदे 40 आमदारांना घेऊन बाहेर पडले, मुख्यमंत्री देखील झाले, शिवसेना पक्ष आणि चिन्ह देखील त्यांना मिळालं. पण ठाकरे हा ब्रँड आहे आणि तो उद्धव ठाकरेंकडेच राहिला. आणि या ब्रँडला धक्का द्यायचा असेल तर सोबत एक ठाकरे तर लागणारच. तर या निवडणुकांमध्ये तरी मनसैनिकांचं स्वप्न पूर्ण होतं का हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. तर त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि हो, अजूनही तुम्ही मॅक्स महाराष्ट्र चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करा.